भाजपानं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संकल्प पत्र प्रसिद्ध केलेलं आहे। त्यात गरीब आणि मध्यमवर्गीयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। तर भाजपाचं संकल्प पत्र म्हणजे नवी जुमलेबाजी असल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षानं लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र प्रसिद्ध केलं। अतिशय शुभ दिवस आहे। आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होते असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। भाजपनं आतापर्यंत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केल्याचं सुद्धा पंतप्रधान आवर्जून म्हणाले। मोदी की गारंटी है कि मुफ्त राशन की योजना आने वाले 5 साल तक जारी रहेगी। हम ये सुनिश्चित करेंगे कि गरीब के भोजन की थाली पोषण युक्त हो। भाजपच्या या संकल्प पत्रात अनेक घोषणा करण्यात आली आहेत। गरिबांसाठी 3 कोटी घरं, मोफत रेशन योजना, घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस, मोफत रेशन योजना पुढची 5 वर्ष सुरू राहणार। इतकंच नाही तर मुद्रा योजनेची व्याप्ती 20 लाखांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय। तृतीयपंथीयांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देणं, पीएम किसान योजनेचा लाभ यापुढे 10 कोटी शेतकऱ्यांना देणं, सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून नवीन राष्ट्रीय सहकार धोरण आणणार अशी सुद्धा घोषणा भाजपनं या संकल्प पत्राच्या माध्यमातून केली आहे। पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाईल आणि जेनेरिक औषधांची केंद्र वाढवण्यात येतील असं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय। तर भाजपनं याआधीचे संकल्प का पूर्ण केले नाहीत असा सवाल शिवसेना ठाकरे गटानं उपस्थित केला। मागे त्यांनी जे संकल्प केले होते 15 लाखाचा असेल, समुद्रातल्या शिवस्मारकाचा असेल, इंदू मिलचा असेल, कारण आजच्या दिवशी आमच्यासाठी तेही महत्त्वाचं आहे। ह्या सगळ्या संकल्पांचं काय झालं त्याची उत्तरं आधी त्यांनी द्यावीत। 2 करोड बेरोजगारांना जे रोजगार देणार होते त्याचं काय झालं, ते महागाई कमी करणार होते त्याचं काय झालं, याची उत्तरं आधी मोदीजी आणि मोदीजींच्या तमाम भक्तुल्यांनी द्यावीत आणि मग पुढे संकल्प सभेवरती बोलावं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या संकल्प पत्राला नवा जुमला असं म्हटलंय। व्यापारी, तरुण, शेतकरी यांना भाजपच्या संकल्प पत्रातला फोलपणा कळला असल्याचा दावाही त्यांनी केला। तर भाजपनं त्यांचा मागचा जाहीरनामा पूर्ण केलेला नाही असा आरोप शरद पवार यांनी सुद्धा केला। कितीतरी असे आश्वासन आहेत की पाठीमागच्या जाहीरनाम्याची ती त्यांनी पूर्ण केली नाहीत। आज त्याची एक ग्रंथी त्यांनी प्रसिद्ध केली असं समजतं की त्यावेळी सविस्तर अद्याप वाचली नाही, पण त्याचं विश्लेषण आज उद्या आम्ही करू। शेतकरी दाखवायचा, एकीकडे गरीब दाखवायचा, एकीकडे बेरोजगार दाखवायचा आणि मग सत्तेचा वाटा गेल्या 10 वर्षात अदानी आणि आपल्या मित्रांना आपण जे लुटून दिलेला आहे, हा जुमला पुन्हा आता चालणार नाही। हा फेकू जाहीरनामा पुन्हा भाजपनी जनतेच्या समोर मांडलेला आहे आणि जनतेने त्याला मान्यता दिलेली नाही। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले। भाजपनं आतापर्यंत दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत असा दावा सत्ताधाऱ्यांनी आवर्जून केलाय। भाजपने जर सांगितलं असेल तर ते पूर्ण सुद्धा करतील, कारण अनेक गोष्टीमध्ये त्यांनी ती पूर्तता केलेली आहे। शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे निमाणा दरवर्षी ठराविक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाते आहे। उज्ज्वला योजना असेल, घरांची योजना 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिलेले आहेत त्यांनी। 10 वर्षाच्या मोदी साहेबांच्या प्रवासावर टीका करत असताना 10 वर्षामध्ये 6 वर्ष तुम्ही आमच्या बरोबरच होता, मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा एवढा काही कडू वाटला नाही, तेव्हा संविधान धोक्यात आहे असं वाटलं नाही, तेव्हा दिवस रात्र बायकोचं नाव घेण्यापेक्षाही जास्त नाव तुम्ही मोदीजींचं घ्यायचा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत। आता मतदार कोणत्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवतो हे 4 जूनलाच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।